हा व्हिडिओ मूर्ख जाड लोकांसाठी आहे, मेल आणि फिमेलसाठी. आता हे मी का सांगतो त्याचं एक उदाहरण देऊन सांगतो. माझ्याकडे क्लायंट असतात भरपूर मेल आणि फिमेल. त्यांना हे आजूबाजूची जी जाड लोक आहे का स्वतः, त्यांनी त्यांचं परसेप्शन असं बनवून ठेवलं आहे ना, की लग्नानंतर तुमचं वजन वाढतंच, आफ्टर प्रेग्नन्सी तुमचं वजनच वाढतं, ते कमीच होत नाही. ते स्वतः ॲक्च्युली जाडच आहे लग्नानंतर सुद्धा आणि आफ्टर प्रेग्नन्सीसुद्धा. त्यांनी ते वजन कमी करण्याचा प्रयत्न पण केलेला नाही आणि ते तसेच जाड खुश आहेत. पण जे लोक आफ्टर प्रेग्नन्सी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय, चांगला डाएट करताय किंवा लग्न झाल्याच्या नंतर पुरुषसुद्धा वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, तर आजूबाजूची लोक आहे ना त्यांची त्यांना निगेटिव्ह करतायत का वजन कमीच होत नाही. ते तसंच असतं, वजन वाढल्यावरती व लग्न झाल्यावरती तुमचं वजन वाढतं आणि ते तसंच राहतं. फिमेल्स पण तसंच डिमोटिवेट करतात त्यांना. तर ह्या अशा जाड लोकांपासून आणि ह्या मूर्ख लोकांपासून तुम्ही सावध राहा. त्यांना तशी लाईफ जगू द्या, जाड अनहेल्दी लाईफ. पण तुम्ही मात्र व्यायाम करा, चांगली हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करा. मला सुद्धा इवन लोक म्हणायचे का तू लग्न झाल्यानंतर तुझं पोट वाढल, लग्न झाल्यानंतर तुझं वजन वाढल. असं काहीच नाही. जर तुम्ही चांगलं खाल्लं तर तुम्ही चांगलेच दिसणार आहे आणि फिट राहणार आहे. आजूबाजूच्या लोकांना ते देखवत नाही आजूबाजूच्या का तुम्ही फिट आहे, चांगले हेल्दी लाईफ फॉलो करताय तुम्ही. ते काय करतात, तुम्हाला डिवसतात आणि डिमोटिवेट करतात. काय डाएट करायला लागला तू, कशाला डाएट करतोय, काय होत नाही आणि वजन कमी होत नाही. तर अशा मूर्ख आणि जाड लोकांपासून लांब राहा. आणि काही काही लोक असे पण आहेत जे किडकिडतच आहेत, किती खाल्लं तरी तसेच राहतात. त्यांना असं वाटतं जास्त फिट आहेत, तर त्याचा काही संबंध नाही फिटनेसचा आणि त्याचा. लक्षात घ्या, जरी ते अनहेल्दी राहून जरी किडकिडीत असले, त्यांची जेनेटिक्स तसे असतात, त्यांचा मेटाबॉलिझम रेट हाय असतो, याचा अर्थ असा नाही की ते जास्त पण हेल्दी आहे. त्यामुळे तुम्ही व्यायाम करा, चांगला आहार घ्या, आजूबाजूच्या लोकांपासून लांब राहा. असे व्हिडिओ मी शक्यतो बनवत नाही डिमोटिवेट करणारे जाड लोकांना. पण तेच लोक जर दुसऱ्याला डिमोटिवेट करत असतील ना, तर असले व्हिडिओ मला बनवावेच लागलेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय मी आणि भरपूर माझ्या क्लायंटच्या सोबत पण असा अनुभव आलेला आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे अशा लोकांपासून, मूर्खांपासून लांबच राहा. त्यांना जाडच असू द्या, ओबड धोबडच शरीर असू द्या, तसंच त्यांना घेऊन फिरू द्या. तुम्ही मात्र हेल्दी राहा आणि चांगलं खाण्याचा प्रयत्न करा. माझे व्हिडिओ पहा, छोट्या छोट्या टिप्स त्यातून फॉलो करा आणि हेल्दी राहा.